आज बनवणार आहे मी शापूची भाजी. मुगाची डाळ शापूच्या भाजीतच टाकेली मी. धुवून धावून टोपलीत ठेवली पाणी झरायसाठी. कांदा, टमाटर आणि हिरव्या मिरच्याचा कूट आहे, तर लसण याच्यातच कुटेले, मीठ पण याच्यातच आहे. आता मी भाजी करायला सुरुवात करायची. आता केला गॅस चालू. शापूच्या भाजीला टमाटर हे एवढं साहित्य लागते. कांदा, हिरव्या मिरच्याचा कूट. हिरव्या मिरच्या असल्या तर मग भाजी चांगली. आता कांदा टाकायचा. तेल गरम झालं आपलं तर आता कांदा टाकते. आता फिरवून घेते. कांदा तेलात तळल्या गेल्यावर शापूची भाजी चांगली लागते. खायला नाही तर चांगली नाही. हे टमाटर कापेल. हिरव्या मिरच्याचा कूट. आता तिथे फिरवून कांदा तयार नाही झाला. लाल झाल्यावर टमाटर टाकायचे. फिरून घेते या कांद्याला. तळल्या जातो ते तेलात. आता लाल झाल्याच्या नंतर टमाटर टाकते याच्यात. कांदा तयार आहे. आता टमाटर टाकते. टमाटर टाकायचं. त्याला ठेवू देते. टमाट्याला मग हिरव्या मिरच्याचा कूट टाकते. त्याच्यात कुठे अजून नाही झालंय टमाटर. टमाटर बारीक करायला लागले. मिरच्या वडायला लागले टमाट्याला. मग बारीक बारीक होते. अजून काय नाही. थोडं गहू देते त्याला. मिरची कुटेली ती टाकायला लागली. आता फिरवून देते. मिरच्या लाल काढल्या गेल्या मग भाजी टाकते शापूची. पावसाळ्यामुळे मी पण मिरच्या यायला लागल्या. टमाटर टाकायचं लागली. आता मिरच्या टाकली.
तिथं पाणी गळतंय खाली. हळद टाकते आता. हळद टाकली तर फिरून घेते आता या भाजीला. गॅस कमी करी घेता नाही, दुधात लागू नाही पडेल. थोडं इथं तेलाच्या भाकीत होऊ देते म्हणून पाणी टाकते. आता टाकते याच्यात पाणी. जास्त काय पाणी नाही लागत ही भाजी शिजायला. लय पाणी टाकलं तर मग ही डाळ लय गाठा होती तर ती चांगली नाही लागत खायला. तर कमीच पाणी टाकायचं याच्यात. ठेवू याच्यावर झाकण. आता होऊ देते या भाजीला. झाकण ठेवते आता. भाजी शिजू देते आता. आणि शिजल्यावर तुम्हाला दाखवते. मग सांगा मला कमेंट मध्ये कशी झाली भाजी. तर झाली भाजी खाण्यासाठी तयार. नक्की सांगा कमेंट मध्ये कशी झाली. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.